नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। वासिंद मनसेकडून महामार्ग वाहतूक पोलिसांना निवेदन, अवैध पार्किंगवरील कारवाईसाठी जोरदार मागणी। वासिंद तालुका शहापूर मुंबई नाशिक महामार्गावर रस्त्यालगत अवैधरित्या पार्किंग करणाऱ्या अवजड वाहनांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे। या अनुषंगाने वासिंद मनसे शाखेने माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग वाहतूक पोलीस चेरपोली, शहापूर यांना अधिकृत निवेदन सादर केले। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महामार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी तब्बल 70% अपघात हे रस्त्यालगत बेफिकिरीने उभ्या केलेल्या अवजड वाहनांमुळे होत आहेत। या अपघातांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत। वासिंदच्या खातिवली जवळील शुभ वास्तू संकुलाजवळील वळणावर देवेंद्र उर्फ बंटी बेलवले यांचा झालेला दुर्दैवी अपघात हे याचे ज्वलंत उदाहरण असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले आहे। शहापूर कार्यक्षेत्रात तरी अशा बेजबाबदारपणे पार्किंग केलेल्या वाहनांवर पोलिसांनी त्वरित आणि कठोर कारवाई करावी, अशी स्पष्ट मागणी वासिंद मनसे शहराध्यक्ष अमोल बोराडे यांनी केली। तर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलनात्मक पद्धतीने कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। या निवेदनाप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप भोपतराव, महिला सेना जिल्हा उपाध्यक्षा सुनीता सासे, तालुका उपाध्यक्षा सविता गोणे, लोकसभा सचिव सुजाता केदार, शहापूर शहराध्यक्ष विनोद पाठारी, वासिंद शहर उपाध्यक्ष कल्पेश शेलार, विकास तांगडे, कुणाल पांडव, मिलिंद तारमळे, सोमनाथ शिंदे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनसेच्या या ठाम भूमिकेमुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता असून रस्ते सुरक्षा आणि अपघात नियंत्रणासाठी ही पावले निर्णय ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। इंडिया न्यूज 28 साठी संजय तलवडकर, शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट। 100 ते 70% अपघात आहे ना, ते अवैधरित्या अवजड वाहनावर पार्किंग करतात, उभे राहतात। असंख्य म्हणजे अपघात झाले 70% मध्ये ते ह्या कारणामुळे झाले। आणि काही वर्षापूर्वी आमच्या गावातला एक तरुण नागरिक आहे बंटी बेलवले, याचा सेम आपण धडकला क्रॉसिंगला, ती गाडी अशी मजबूत होती। आमचं असं म्हणणं आहे, या बेशिस्त वाहन चालकांवरती तुम्ही